पहिल्यांदाच छावा हा हिंदीमध्ये छावा कादंबरीवर प्रकाशित झाला। त्यानंतर तब्बल 20 दिवस होऊन देखील अजून देखील थिएटरमधली गर्दी संपायला तयार नाही। या संदर्भात वेगवेगळ्या चर्चा झाल्या आणि संभाजी महाराजांचा इतिहास हा समोर आला। यानंतर औरंगजेब कुशासक नव्हता म्हणणाऱ्या अबू आझमीनं अधिवेशन संपेपर्यंत त्यांचं देखील निलंबन केलंय। अधिवेशनातला मोठा निर्णय या संदर्भात सविस्तर पाहणार आहोत। समाजवादी पार्टीचे नेते व मानखुर्द शिवाजी नगरचे आमदार अबू आझमी यांनी मुघल शासक औरंगजेबाबाबत केलेल्या एका वक्तव्यानंतर आता त्यांचं निलंबन करण्यात आलं आहे। औरंगजेब हा क्रूर प्रशासक नव्हता असं वक्तव्य केलं होतं। त्यांच्या या वक्तव्यानंतर अनेकांनी टीकांची झोड उठवली होती। आज भाजप आणि शिवसेना शिंदे आमदारांनी विधानसभेमध्ये या वक्तव्यावरून गोंधळ घातला। अबू आझमी यांनी माफी मागावी अशी मागणी देखील केली। या प्रकरणी आता अबू आझमी यांचं निलंबन करण्यात आलं आहे। अधिवेशन संपेपर्यंत अबू आझमी निलंबित आमदार असणार आहेत। त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव भाजप आमदार आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मांडला। त्यानंतर अबू आझमी यांचं अधिवेशन संपेपर्यंत निलंबन करण्यात आलं। चंद्रकांत पाटील यांनी काय म्हणाले आहे? अध्यक्ष महोदय, मी असा प्रस्ताव मांडतो की अबू आझमी यांनी प्रसार माध्यमाशी संवाद साधताना औरंगजेब उत्तम प्रशासक होता असं त्यांनी भलामन करणारे आणि छत्रपती संभाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले। ही त्यांची वक्तव्य आक्षेपार्थ आहेत, त्यांची वक्तव्य निषेधार्थ आहेत, त्यामुळे सभागृहाचा अपमान झाला आहे। अबू आझमींनी विधानसभेची प्रतिमा मलिन केली, त्यामुळे ही विधानसभा असा ठराव करते की अबू आझमी यांचं सदस्यत्व अर्थसंकल्प अधिवेशनाच्या शेवटच्या तारखेपर्यंत निलंबित करावे। या संदर्भात सुधीर मुनगंटीवार काय म्हणाले पाहू। चंद्रकांत पाटील यांनी प्रस्ताव मांडल्यानंतर सुधीर मुनगंटीवार उभे राहिले। ते म्हणाले, अध्यक्ष महोदय, अबू आझमीचं निलंबन हे फक्त अधिवेशन संपेपर्यंतच का? छत्रपती शिवाजी महाराज यांना आपण देव आणि देवापेक्षा जास्त मानतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान अबू आझमींनी केला आहे। औरंगजेब हा लुच्चा लफंगा होता। औरंगजेबाच्या बापानेही काय म्हटलं आहे? शहाजहानने सांगितलं होतं की उन्हाळा वाढला आहे, माझं प्यायला पाणी वाढवा। तेव्हा लुच्चा लफंडा औरंग्या काय म्हणतो? जिंदा रहना है तो रहो नाही तो मर जाओ। तो स्वतःच्या बापाला असं म्हणतो आहे। त्याच्या बाबत अबू आझमी असं कसं बोलतो? त्याची भलामन अबू आझमी कशी काय करतात? मी चंद्रकांत पाटील यांना सांगू इच्छितो की प्रस्तावात बदल करा। छत्रपती शिवाजी महाराज यांचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष अपमान यासाठी कुठलंही आयुध लागणार नाही। छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांचा अपमान झाल्यास कुठलीही आयुधाची मर्यादा बाळगू नये असंही सुधीर मुनगंटीवार म्हणाले। आमचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराज आहेत। 1,00,000 कोट्यांचा महाल बांधणारा ते मूलंग नाही आणि तसंच छत्रपती शिवरायांचा अपमान करणारा औरंग्या आणि त्यांची भलामन करणारे अबू आझमी यांचं निलंबन दीर्घ काळासाठी करावं अशी मागणी मुनगंटीवार यांनी केली। प्रस्ताव सभागृहामध्ये सादर झाल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यासाठी आमदारांचा कौल घेतला। त्यानंतर अबू आझमी यांचं निलंबन करण्यात आलं आहे। अबू आझमी यांचं वक्तव्य काय होतं? चुकीचा इतिहास दाखवला जात आहे। औरंगजेबाने अनेक मंदिरं बांधली आहेत। मी औरंगजेबाला क्रूर प्रशासक मानत नाही। तसेच छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यातील जी लढाई होती ती लढाई राज्य कारभारासाठी होती। ती लढाई कुठेही हिंदू आणि मुस्लिम अशी नव्हती असं त्यांनी वक्तव्य केलंय। या संदर्भात नेमकं आपल्याला काय वाटतंय? नेमकं काय चुकलंय, कुणाचं चुकलंय आणि या संदर्भात आपली नेमकी प्रतिक्रिया काय आहे ही नक्की राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या कॉमेंट बॉक्समध्ये टाकून आम्हाला कळवू शकता। धन्यवाद।